निषेध निषेध निषेध. सहकार विभाग निषेध निषेध. दिनांक लोकमत कोल्हापूर बुधवार दिनांक 20 मे 2026. पिग्मी एजंटच्या पोटावर पाय, 2.5% कमिशन. शासनाचे निर्बंध. ठेवीच्या 10%पेक्षा अधिकही व्याज देता येणार नाही. कोल्हापूरमध्ये लोकमतचं आम्ही एक कात्रण आलेलं आहे आणि त्याचं एक सारांश सांगत आहोत. राज्यात तब्बल 21,000 नागरी व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांना आता ठेवीवर 10%पेक्षा अधिक व्याजदर देण्यात शासनाने निर्बंध घातले आहेत. त्याचबरोबर पिग्मी एजंटच्या कमिशनवर 2.5% मर्यादा घातली आहे. त्यामुळे पिग्मी एजंट अडचणीत येणार असून पिग्मी गोळा करण्याच्या कामावर यामुळे परिणाम होण्याचा धोका वर्तवला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 1722 पतसंस्था सध्या कार्यरत असून त्यामध्ये सुमारे 5,000 पेक्षा अधिक पिग्मी एजंट कार्यरत आहेत. पतसंस्था बँकासाठी दैनंदिन बचत पिग्मी गोळा करणाऱ्या एजंटना 3% कमिशन दिले जात आहे. दिवसभरात जेवढे पैसे गोळा केले जाईल त्यावर 3% प्रमाणे एजंटना कमिशन दिले जाते. मात्र आता सहकारी विभागाने त्यावर निर्बंध आणले आहेत. एजंटना 2.5%पर्यंतच कमिशन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एजंटामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. यामुळे होणार आहे काय आहे? पतसंस्थांना मोठा फटका बसणार आहे. कामाचा योग्य मोबदला मिळणार नसेल तर पिग्मी गोळा करण्याचे काम कोण करणार नाही. त्यामुळे पतसंस्थांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेरोजगार तरुण बनले आहेत हे पिग्मी एजंट. ग्रामीण भागात बेरोजगार तरुणांना पिग्मी एजंट हा चांगला पर्याय आहे. पतसंस्थासह स्वतःच्या संबंध व विश्वासावर लोकांकडून पैसे गोळा करून ते पतसंस्थेत जमा करायचे. दिवसभर दारोदारी फिरून हे पैसे गोळा करावे लागतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून घर, मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवावा लागतो. एक कोल्हापूर जिल्ह्याचंच आपण उदाहरण घेतो आहोत. अशा जिल्ह्यात पतसंस्था किती आहेत? टोटल आहेत 1722 पतसंस्था, 350 नोकरदार पतसंस्था आहेत, 1042 ग्रामीण सहकारी पतसंस्था आहेत, 330 नागरी सहकारी पतसंस्था आहेत. सहकार विभागाने असा बदल केला आहे. पतसंस्थांना ठेवीवर 2.5%पेक्षा अधिक कमी व्याज देता येणार नाही. पिग्मी एजंटना 2.5%पर्यंतच कमिशन द्या. पतसंस्थाचा आस्थापना व प्रशासकीय खर्च खेळते भागभांडवलाच्या 2%पेक्षा अधिक नसावा. हे कोल्हापूर जिल्ह्याचं आपण प्राथमिक उदाहरण देत आहोत पतसंस्थांना. पण लक्षात घ्या, तुम्ही 3% पूर्वी आम्हाला कमिशन देत होता. तुमचं इलेक्शनचं गोंधळ चालू झालं की सहकारी विभागातील काही तज्ज्ञ, आपल्याच महाराष्ट्रातील तज्ज्ञ संचालक सहकारी विभागाला हा बदल करावा सुचवतात आणि सहकारी विभाग त्याप्रमाणे असं हे जे 50 पैसे आहेत ते सुद्धा आमचं कमी करतं. तरी सहकार विभागानं याची दखल घ्यावी आणि पिग्मी एजंट उन्हातान्हातून, सध्या डिझेलचे दर, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत शासनाचे, तर एक योग्य विचार करावा आणि हे जे पतसंस्था फेडरेशन आहे त्यांनी सहकार आयुक्ताला ह्या व्हिडिओची दखल घेऊन पूर्ववत आमचं 3%पर्यंत कमिशन चालू करण्यात यावं असं पतसंस्था फेडरेशन, महाराष्ट्र राज्य आणि सहकार आयुक्त महाराष्ट्र शासन यांना मी नम्र विनंती. पतसंस्थेचे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे एजंट आहेत त्यांच्यातर्फे आम्ही हे तुम्हाला निवेदन दिलं आहे असं समजा आणि तुम्ही आमचं पूर्वीचं 3%चं कमिशन हे चालूच ठेवा. अशी जवळजवळ अंदाजे जेवढे केवढे साधारणपणे 10 ते 12 हजार महाराष्ट्रामध्ये पतसंस्थेचे दैनंदिन ठेव कर्मचारी आहेत. त्या सर्वांच्या तर्फे आम्ही तुम्हाला एक हे निवेदन देत आहोत
की आमचे 50 पैसे हक्काचे आहेत, ते तुम्ही कुणीही कमी करू नका आणि ते 3% पूर्ववतच करण्यात यावे, अशी आम्ही सामाजिक मंथन यूट्यूब चॅनलच्यातर्फे आपणास नम्र विनंती करत आहोत. जय हिंद, जय सहकार. सहकाराचा मंत्र हा दिल्लीतील काही लोक विघ्नसंतोषी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र शासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी आणि ह्यावरती लक्ष केंद्रित करावं. जय सहकार. धन्यवाद. आपण जर सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसला तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शासनाला जागं करण्याचा हाच, सहकार खात्याला जागं करण्याचा हाच आपल्याकडे एक मंत्र आहे. आणि सर्व पतसंस्थाच्या संचालकांनो लक्षात ठेवा, जर पिगमी गोळा झाली तरच तुमचं खेळतं भांडवल वाढतं. आणि तुम्ही जर ठेवी घेतल्या आणि ठेवीवरती जर संस्था चालवायची म्हटलं तर संस्थेला नफा होत नाही. हे आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे. तुमचं मार्केटिंग विभागसुद्धा यांनीसुद्धा कितीही तुम्ही मार्केटिंग केलं तरी खरा पतसंस्थेचा मुख्य विश्वासू माणूस म्हणजे हा पिगमी एजंटच असतो. महिला प्रतिनिधी असतात, जेंट्स बी प्रतिनिधी असतात. ह्यांच्यावरती पतसंस्थेतील तज्ज्ञ लोकांनी ह्यामध्ये लक्ष घालावं व सर्व पतसंस्थातर्फे आम्ही सहकार आयुक्तांना पुन्हा पुन्हा निवेदन करतो की आमचं 3% कमिशन पुन्हा तुम्ही चालू करावं. धन्यवाद. आणि हा आमचा निषेधाचा मोर्चा तुमच्या सहकार आयुक्त कार्यालयावर तो थोड्याच दिवसात नियोजित केला जाईल, पण त्याच्या अगोदरच आम्हाला गोड बातमी द्यावी हीच आमची मागणी आहे.